आज आपण गाजरचा हलवा बनवणार आहोत. प्रत्येकजण हा गाजरचा हलवा आपल्या घरी बनवतोच, पण प्रत्येकाची पद्धत पण थोडी वेगळी असते. तर आज पण आपण एका वेगळ्या पद्धतीने आज गाजरचा हलवा बनवणार आहोत. तर चला मग सुरुवात करूया. इथं मी 1.5 किलो गाजर घेतलेले आहेत. मी स्वच्छ धुतलेले आहेत आणि त्याची वरची साल मी काढून घेतलेली आहे. आता आपण हे खिसून घ्यायचं आहे. इथं मी मोठी खिसणी घेतलेली आहे. जास्त बारीक खिसणीनं आपल्याला खिसायचं नाही आहे. मोठी असेल तरी चालेल. आपण हे आता खिसून घेणार आहोत सगळे गाजर मी आता खिसून घेतलेले आहे. आपल्याला गाजराचा खीस बनवण्यासाठी अजून काही साहित्य लागते ते आपण बघूया. इथं आपण खिसलेला गाजर घेतलेला आहे. 2 चमचे तूप घ्यायचं आहे. 1 चमचा इथं मी मनुके घेतलेले आहेत आणि 2 चमचे काजू घेतलेले आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 100 ग्रॅम साखर घ्यायची आहे आपल्याला आणि 1 चमचा वेलचीची पूड. आपण जेवढं गाजर घेतलेलं तेवढंच आपल्याला दूध पण घ्यायचं आहे. मी इथं 1.5 लिटर दूध घेतलेलं आहे. ते आपण आता गॅसवर गरम करायला ठेवून देऊया. इथं थोडं पसरट भांड्यात घ्यायचं म्हणजे आपलं दूध उतू जाणार नाही. हे आता उकळते. आपण कमी गॅसवर हे दुसऱ्या गॅसवर ठेवून देऊया. आणि आता दुसऱ्या गॅसवर आपण एक कढई घेऊया. ती गरम झाली की त्यामध्ये आपण घेतलेलं 2 चमचे तूप घालून घेऊया. आपल्याला तूप थोडं गरम करून घ्यायचं आहे. तूप गरम झालं की आपण त्यामध्ये कट केलेले काजू घालून घेऊया आणि ते पण थोडे आपण फ्राय करून घेऊया. आता हे काढून घेऊया आणि त्याच तुपाच्या कढईमध्ये आपल्याला खिसलेला गाजर घालायचा आहे. गॅस मोठा ठेवूनच आपण गाजरचा खीस 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. ह्याचा जसा भाजेल तसा कलर चेंज होतो. आपण हा 2 ते 3 मिनटं चांगला भाजून घ्यायचा आहे. आता आपला हा भाजून झालेला आहे 2 ते 3 मिनटं तुपामध्ये. तर आता ह्यामध्ये आपण साखर घालून घ्यायची आहे. तुम्ही साखर इथं कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. मी इथं 100 ग्रॅम साखर घातलेली आहे 1.5 किलो गाजरच्या खिसासाठी. साखर जशी विरघळेल तसं त्याला पाणी सुटतं आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला गाजरचा खीस चांगला शिजून द्यायचा आहे. इथं आपण कमी गॅस करायचा आहे आणि मधून हलवत राहायचं म्हणजे सगळीकडून एकसारखा शिजला जातो. आपण साखर सुरुवातीला घातली की हलव्याचा कलर छान राहतो. आपण आता दूध पण एकदा चेक करूया. आपलं दूध आता 10 ते 15 मिनटं झालं कमी गॅसवर उकळते. आपलं दूध आता कमी झालेलं आहे. थोडंसं दाटसर व्हायला लागलेलं आहे. आपण दूध पण मध्ये मध्ये हलवत राहायचं. आता हे गाजरचा हलवा आपण हलवून घेऊया एकदा आणि त्यामध्ये दुधातलं आपण अर्ध दूध इथं घालायचं आहे आणि अर्धा आपण गॅसवर तसंच कमी गॅसवर चालू ठेवायचं आहे. आपल्याला हे थोडंसं दूध घट्ट करून घ्यायचं आहे. हे आता आपण एकदा मिक्स करून घेऊया आणि आपण कमी गॅसवर शिजून देऊया ही गाजरचा खीस. आपण ह्यामध्ये खवा वापरणार नाही, त्यामुळे आपल्याला दूध थोडं आटवून घ्यायचं आहे म्हणजे ते एकदम खव्याचं काम करतं आपल्या गाजरच्या खिसामध्ये. ह्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट घालून घेऊया आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि कमी गॅसवर आता आपण हे चांगलं शिजून देऊया. तुम्ही बघू शकता आता ह्याचा कलर किती चेंज झालेला आहे. आपण आता दूध पण चेक करूया. दूध आपलं बरंच घट्ट झालेलं आहे. तर आता आपण हे दूध गॅस बंद करून घेऊया आणि हे दूध आपण
गाजरच्या खिसामध्ये घालून घेऊया. एकदम घट्ट असं आपलं दूध झालेलं आहे आणि हे असं दूध आटवून घातल्यामुळे आपल्याला इथं खवा घालायची गरज पडत नाही आणि ह्याची टेस्ट पण एकदम अप्रतिम अशी लागते. तुम्ही एकदा नक्की ही ट्राय करून बघा. आता आपण हे एकदम भाजून घ्यायचं आहे कमी गॅसवरच. ह्याच्यातलं पाणी पूर्ण आटून द्यायचं आहे आपल्याला. ह्यामध्ये आता आपण वेलची पावडर वरून घालायची आहे आणि ह्याला तूप सुटेपर्यंत चांगलं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपला हा गाजरचा हलवा 8 ते 10 दिवस चांगला राहतो. त्यासाठी आपल्याला इथं पूर्ण सुक्का करून घ्यायचा आहे आणि बाजूने तूप सुटेपर्यंत आपण हा कमी गॅसवर भाजायचा आहे. मध्ये मध्ये हलवत राहायचं आहे. आपल्याला गाजरचा हलवा बनवायला 25 ते 30 मिनटं लागतील. मी मध्ये मध्ये दुधाचा गॅस थोडा मोठा केलेला. तुम्ही जवळ असाल तर कमी जास्त करू शकता, नाहीतर उतू जाईल दूध. आपला हलवा आता तयार झालेला आहे. एकदम रवाळ असा. आपण प्लेटिंग करून घेऊया. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.